हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MST CET प्रिव्हियस इयर क्वेश्चन अँड आन्सर विथ एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत. सो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नाव वी स्टार्ट द व्हिडिओ. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेड लाईट हॅव्हिंग वेवलेंथ 750 नॅनोमीटर. या ठिकाणी काय दिलेले आहे? वेवलेंथ दिलेली आहे. That is a lambda is equal to 750 नॅनोमीटर. ओके, तर काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या नॅनोमीटरचं मी कन्व्हर्जन मीटरमध्ये करूया. 750 इंटू 10⁻⁻⁹ मीटर. ओके, त्यानंतर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? म्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. सी इज दी स्पीड ऑफ लाईट. ते किती असतं? 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय लॅम्बडा किती आहे? 750 इंटू 10⁻⁹. ठीक आहे, काय होईल या ठिकाणी? 3 इंटू 10⁸ इंटू 10⁹ डिवायडेड बाय दी 750. 3 डिवायडेड बाय 750 हे किती येतं? 0.004 इंटू 10⁸ इंटू 10⁹ ते किती होऊन जाईल? 10⁻17. ओके, या ठिकाणी काय करणार? 3 डिजिट शिफ्ट केल्यानंतर सो काय भेटेल आपल्याला? 4.0 इंटू 10⁻14 हर्ट्समध्ये. फ्रिक्वेन्सी कशामध्ये असते? हर्ट्समध्ये. सो ॲन्सर ऑप्शन या ठिकाणी बघा बरं, 4 इंटू 10⁻14 दॅट इज ऑप्शन इज अ ए. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज दी व्हॅल्यू ऑफ रेडबर्ग कॉन्स्टंट इन जूल इज क्वेश्चन मार्क. आता व्हॅल्यू ऑफ रेडबर्ग कॉन्स्टंट दॅट इज अ आर ॲट एच ती किती असते? 2.18 इंटू 10⁻⁻18 जूल एवढी ती व्हॅल्यू असते. सो ऑप्शन बघा बरं या ठिकाणी 2.18 इंटू 10⁻⁻18 दॅट इज ऑप्शन इज ए. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय अन ऑर्बिटल विथ क्वांटम नंबर n इज इक्वल टू 4, l इज इक्वल टू 3 अँड m इज इक्वल टू 0. या ठिकाणी बघा मी या ठिकाणी राईट करते. n इज इक्वल टू 4, l इज इक्वल टू 3 अँड m इज इक्वल टू 0. क्वेश्चन काय विचारला आहे? अँड आयडेंटिफाय अन ऑर्बिटल विथ क्वांटम नंबर n इज इक्वल टू 4, l इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू 0. ठीक आहे, या ठिकाणी बघा n इज काय असतं? n इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्यानंतर l इज अ अज्युमोतल क्वांटम नंबर आणि m इज अ मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ज्यावेळेस n इज इक्वल टू 1 असतं त्यावेळेस l इज इक्वल टू 0 त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रॉन कुठं असणार आहे? s सबसेलमध्ये असणार आहे. ज्यावेळेस n इज इक्वल टू 2, l इज इक्वल टू 1 होईल त्यावेळेस इलेक्ट्रॉन कोणत्या सबसेलमध्ये असणार आहे? p सबसेल. आणि n इज इक्वल टू 3, l इज इक्वल टू 2 त्यावेळेस तुमचा इलेक्ट्रॉन डी सबसेलमध्ये असणार आहे. सो लास्टली काय आपल्याला काय पाहिजे? n इज इक्वल टू 4. सो n इज इक्वल टू 4, l इज इक्वल टू 3 तो इलेक्ट्रॉन कोणत्या सबसेलमध्ये असणार आहे? f सबसेलमध्ये. दॅट इज अ 4a. या ठिकाणी बघा 4a 4p 4s 4d. सो ऑप्शन इज अ आन्सर इज अ ऑप्शन किती असणार आहे? ए. ठीक आहे, 4f सबसेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज दी करेक्ट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ हिसनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. काय सांगतं हिसनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल? काय सांगतं? इट इज इम्पॉसिबल टू मेजर एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम. दॅट इज अ पोझिशन म्हणजे एक्स आणि मोमेंटम मीन्स व्ही. त्याचं एक्सप्रेशन काय येतं? डेल्टा एक्स. त्याचं इक्वेशन इज अ डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही विच इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू h अपॉन 4π. हे काय असणार आहे? हिसनबर्ग अनसर्टन्टीचं प्रिन्सिपल इक्वेशन आहे त्याचं. सो ऑप्शन काय असणार या ठिकाणी बघा? हे नाही आहे, हे इज इक्वल टू आहे या ठिकाणी. या ठिकाणी फोर्थमध्ये काय आहे? लेस दॅन. हे ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 3 ग्रेटर दॅन इक्वल टू h अपॉन 4π दॅट इज अ ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाईंग द सेम ऑर्बिटल आर डिस्टिंग्विश्ड बाय. 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाईंग द सेम ऑर्बिटल आर डिस्टिंग्विश्ड बाय. या ठिकाणी काय असणार? 2 इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटलमध्ये असते. अशा वेळेस त्या नंबरला काय म्हणतं? कोणते नंबर म्हणतात? हे काय सांगतं? पॉलिज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. पॉलिज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल काय सांगतं? अन ऑर्बिटल कॅन हॅव मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन. दे मस्ट बी ऑपोजिट स्पिन नंबर. लाईक ऑपोजिट स्पिन म्हणल्यानंतर कोणती? +1/2 और -1/2.
त्यालाच काय म्हणतात पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. दॅट इज अ स्पिन क्वांटम नंबर. टू इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात स्पिन क्वांटम नंबरमध्ये. सो ऑप्शन इज अ डी. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन इज अ 6 number. Which of the following principle decide that an orbital can accumulate maximum 2 electron with opposite spin? आता सांगितलं मी पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं, ॲन ऑर्बिटल कॅन हॅव मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन. दे मस्ट बी ऑपोजिट स्पिन क्वांटम नंबर दॅट इज अ +1/2 अँड -1/2. सो याचा ऑप्शन काय येणार आहे, आन्सर इज अ ऑप्शन इज बी, दॅट इज अ पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. Next 7 number's question. What is the maximum number of electron accumulated in a subcell having azimuthal quantum number L is equal to 2? या ठिकाणी बघा आता आपण बघितलं होतं काय सांगितलं त्यांनी क्वेश्चन, अजिमुथल क्वांटम नंबर L इज इक्वल टू 2 असेल तर त्याच्या सबसेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार. या ठिकाणी बघा L इज इक्वल टू 2 ही कोणत्या सबसेलमध्ये आहे, डी सबसेलमध्ये आहे. ज्यावेळेस एस सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन असतो त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन असतात, पीमध्ये असेल तर 6 असतात, डीमध्ये असेल तर 10 असतात. सो ऑप्शन बघा बरं, डीमध्ये असेल तर 10 असतात. या ठिकाणी बघा 10, 12, 14, 18. सो ऑप्शन काय असणार आहे तुमचं ए, दॅट इज अ 10 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. एल इज इक्वल टू 2 अजिमुथल क्वांटम नंबर असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज अ What is the radius of Bohr's first stationary state? Radius of Bohr's first stationary state ही किती असते, 52.9 पिकोमीटर असते. That is option is A. Next question is what is the number of unpaired electron present in d orbital of a chromium Z is equal to 24 to having extra stability? काय दिलंय त्यांनी, काय सांगितलंय क्वेश्चनमध्ये, क्रोमियमच्या अनपेड इलेक्ट्रॉन किती असतात क्रोमियमच्या डी ऑर्बिटलमध्ये. सो त्याचं कसं एक्सप्लेनेशन येईल, या ठिकाणी बघा क्रोमियम त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 24. ठीक आहे. सो क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, CR इज इक्वल टू 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5. ओके. इथपर्यंतच्या याला कसं लिहिणार मी, अर्गॉन 4s1 3d5. ठीक आहे. सो त्याच्या अनपेड इलेक्ट्रॉन किती आले डी ऑर्बिटलमध्ये 5 येणार. सो ऑप्शन काय असणार आहे, सो या ठिकाणी आन्सर बघा 5 1 0 4. सो आपले अनपेड इलेक्ट्रॉन किती आले 5. सो आन्सर इज अ ऑप्शन ए. ठीक आहे. लास्ट वन इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हायड्रोजन लाईक स्पेसिस. हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे काय, ॲटम दॅट have a single valence electron that is similar to hydrogen is called as the hydrogen like species. या ठिकाणी बघा lithium 2+ it's a hydrogen like species, barium 3+ it's also hydrogen like species, but या ठिकाणी helium is not a hydrogen like species. D is a He+, it's also hydrogen like species. So ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन सी, that is a helium atom.